छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। फुलंब्री, कन्नड, वैजापूर, खुलताबाद तालुक्यात गारपीट झाली आणि या सिल्लोड तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला। यावेळी जर आपण लक्षात घेतलं तर वीज कोसळून एका जनावराचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। तर गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। फळबागा, फुलशेती, भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत सापडला। त्यामुळे अवकाळीचा तडाखा केवळ मराठवाड्यात बसलेला नाहीये, तर इतरही काही भागांना तो बसल्याचं कळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभोवती या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि यामुळे उभं पीक आडवं झालं आहे। राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं बघतोय आपण। रब्बी हंगामाचं पीक जे ते जवळपास आडवं झालंय। मका, बाजरी, गहू, कांदा आणि फळबागांमध्ये मोसंबीची सुद्धा बाग जी आहे त्याचं देखील फार मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे। काही ठिकाणी आंबा सुद्धा गळाला आहे। शेतकऱ्यांना आधीचेच पीक विमा जे किंवा विविध योजनांचा निधी मिळालेला नाही आणि त्यातच आताच झालेलं हे नुकसान, या दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। याविषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, काय माहिती? हॅलो चेक सिद्धार्थ, तुझ्यापर्यंत जर माझा आवाज येत असेल तर थेट ग्राउंड म्हणजे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची माहिती आपल्यापर्यंत तू पोहोचवतोय। काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चित विशाल, परिस्थिती सांगण्याची गरज नाही, आपण फक्त दाखवूया। हे जे पीक आहे ना पूर्ण आडवं झालेलं आहे। 1 तासाच्या पाऊस आणि अवकाळी वाऱ्यामुळे हे पीक तासाभरात आडवं झालेलं आहे। हे फक्त पीक आडवं नाही तर शेतकऱ्यांचे स्वप्न आडवे झालेली आहेत। शेतकऱ्यांचं सगळं प्लॅनिंग आडवं झालेलं आहे। ही मक्याची शेती आहे। मी गंगापूर तालुक्यामध्ये आहे आणि जवळपास मक्याची शेती गंगापूर तालुक्यामध्ये हजारो एकरवर अशी आडवी झालेली आहे। नुसतं मक्का नाही तर बाजरी असेल, गहू असेल, हरभरा असेल, फळबागा असतील, या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। निश्चितपणे हे नुकसान सरकार लक्ष देईल, मात्र सुरुवातीला आता तरी शेतकऱ्यांना हा प्रश्न म्हणजे हे नुकसान सहन कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे। इथे शेतकऱ्यांना, मी आता इथं आलो तर शेतकरी बघा हे पीक उभं करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र हे पीक उभं करून काही नाही, यांनी पीक उभं करून या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलाय। हे पीक आहे जे पूर्णपणे खालूनच मोडून पडल्यामुळं हे पीक उभं करूनही काय उपयोग नाही आणि या पिकाला फळं लागलेली आहेत। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही मक्याची शेती आहे, हे बघा मक्याचं फळ लागलेलं आहे, सगळ्या झाडांना फळ आहे। आता हे फळ काढायला आलेलं आहे, पिकाची कणसं काढायला आलेली आहेत मक्याची, मात्र ती का आता काढून उपयोग नाही। माझ्या सोबत शेतकरी आहेत, हे यांचं शेती आहे या ठिकाणी, यांचं शेतीचं हे नुकसान बघतोय आपण। दादा, मी जसं म्हटलेलं आहे आता की हे पुस्तक पीक आडवं झालेलं नाही, ते तुमचं स्वप्न सुद्धा आडवं झालेलं आहे। काय नुकसान आहे, काय करायचं ठरलं होतं की हे पिकाचे पैसे आता येणार नाहीत? हे पिकाच्या पैशावर उधारी ते द्यायची होती आम्हाला। शेती पीक कर्ज बाकी होतं, सरकारनं पीक कर्ज माफ करणार ते काही केलं नाही। तर आता आम्हाला पीक कर्ज भरायचं होतं मार्चच्या नंतर, समजा आता एप्रिलमध्ये, तर ते आता पीकच नाही आता, तर पीक कर्ज कसं भरणार? मला दिसतंय तुम्ही भावनिक झालेले आहेत। काय प्लॅनिंग होतं? घरात आजारी असेल, कोणी शाळाची फीज असेल, शाळेची फीज भरायची होती मुलीची, अजून फीज भरायची होती, पीक कर्ज भरायचे होते, शेतीचे याचे बियाचे त्याचे पैसे द्यायचे होते। आता हे सगळं तुम्हाला करता येणार नाही, आता काय करता येणार सर? सारी पिकं आडवे झाले, कांदे आडवे, फळबागेचे फळ गळाले, मक्का अशा आडव्या झाल्या, आता काहीच करता येणार नाही। निश्चितपणे विशाल, आपण बघू शकतो थोडंसं ते आधीच भावनिक झाले होते हे ते बघून। संतोष जाधव माझ्या सोबत आहेत, या ठिकाणले शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडा। संतोष भाऊ, कसं शेतकऱ्यांना सहन करायचं? आधीचे पीक विमा आलेला नाहीये, बाकीच्या योजनेचा पैसा या ठिकाणी आलेला नाही, याच्यातून काही 4 पैसे हाती लागणार होते तेही आडवं झालंय। अतिशय संकटातून या ठिकाणी शेतकरी चालला। या ठिकाणी हे यावर्षी अतिशय कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी आमचे पीक जगवलं होतं आणि काढायला आलं म्हणजे मोजून जेमतेम 15 दिवसामध्ये हे पीक शेतकऱ्याच्या हातात पडणार होतं। त्या हातात पडलेल्या पिकाच्या माध्यमातून आमचे सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी कोणी मुलीचे लग्न करणार होते, कोणी मुलाचे लग्न करणार होते, कोणी सावकाराचे देणे देणार होते, कोणी बी बियाण्याचे खतानाचे पैसे द्यायसाठी ही तरतूद असताना रब्बी हंगामामध्ये काल म्हणजे 3 मार्चला जे 5-6:30 वाजता गंगापूर तालुक्यामध्ये सिद्धनाथ वाडगाव शिल्लेगाव महसूल मंडळामध्ये जे अवकाळी पाऊस, गारपीट आणि जे थैमान घातलं त्यांना अक्षरशः
एका तासामध्ये शेतकऱ्यांचं उभं पीक त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं. अतिशय म्हणजे दयनीय अवस्था शेतकऱ्यांचं हे पीक पाहून त्या ठिकाणी झाली. रात्रभर शेतकऱ्यांच्या डोळ्याला डोळा नाही अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून या ठिकाणी सरकारला आता एकच विनंती आहे का जर तुम्हाला शेतकरी वाचवायचा असेल, तुम्ही वारंवार म्हणता की या ठिकाणी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, परंतु पोशिंदाच या ठिकाणी जर त्या ठिकाणी कोलमडून पडला तर त्याला पोशिंदा म्हणायचं तरी कसं. म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांची मायबाप सरकारला विनंती, या ठिकाणी काढणीला आलेलं पीक होतं तुम्ही पाहू शकता, हे आताशी आलेलं पीक दाणे होतं. भरलेले आहेत व्यवस्थित. दाणे भरलेले होते. हे 15 दिवसांना शेतकऱ्यांच्या घरात जाणार होते हे पीक. यापेक्षा सगळ्यात मोठं दुःख काय असावं सिद्धार्थ खरं तर या शेतकऱ्यांसाठी, की हाती आलेलं पीक जे आहे तेच आता होत्याचं नव्हतं झालं. खरं तर हे पीक त्याची विक्री करून म्हणा किंवा बाजारपेठेत त्याला योग्य भाव मिळून या शेतकऱ्यांनी पुढे नेमकं काय काय करायचं या संदर्भातली सगळी बेगमी करून ठेवलेली होती. पण आता ते होणं शक्य नाही, कारण आता होत्याचं नव्हतं झालं. कधी आसमानी तर कधी सुलतानी. हे दुष्टचक्र शेतकऱ्याच्या भोवती कधी मिटेल हाच मोठा प्रश्न आहे.